चला तर मग आजच्या पहिल्या मोठ्या विषयाला सुरुवात करूया। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मनसेला विरोध दर्शवत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला होता, मात्र आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला युतीसाठी ऑफर दिली आहे। मात्र यावेळी मनसेची साथ सोडण्याची अट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीमध्ये असूनही ठाकरेंनी मनसेसोबत नवी चूल मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी विश्वासात न घेतल्यानं काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला होता। मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पुनर्विचारही करेल, मात्र त्यासाठी काही अटी शर्ती लागू असतील असंही सूत्रांकडून कळतंय। तर स्वबळाचा नारा दिलेला होता। आता काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष आणि आरपीआय या पक्षांना घेऊन एक मोट बांधण्याच्या तयारीत आहे। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंशी काँग्रेस हायकमांड नेत्यांची चर्चा होणार आहे। मात्र मुंबईमध्ये काँग्रेसनं माघार न घेण्याचा ठाम निर्णय घेतलाय। या साऱ्यामुळे मुंबईमधील राजकीय समीकरण आणि महापालिका निवडणुकीची आघाडी कुठे आणि कशी बनेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर मुंबईमधील मराठी मतदारांची या वादामुळे मोठी उलथापालथ होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक आणि मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर। तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। काँग्रेसची ही अट शर्त नेमकी कशासाठी? कपिल ढोके, मुंबईकरिता ज्यावेळेला तुम्ही एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला साथ घालताय, मात्र अटी शर्तींमध्ये मनसेचे ठाकरे तुम्हाला का नकोय? मुळात बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने युती, आघाडी, कोणासोबत अलायन्स करायचं या संबंधीच्या सगळ्या भूमिका आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी ठामपणे सांगितलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणच्या निवडणुका असतील त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। बरं, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निवडणुका लढायच्या असतील तर इंडिया आघाडी, महाराष्ट्रात निवडणुका लढायच्या असतील तर महाविकास आघाडी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना त्या ज्या त्या पातळीवर आपण तो निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मग आता आपण जर पाहिलं असेल तर नगर परिषदेच्या निवडणुका राज्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहेत। कुठे शिवसेना आमच्या सोबत आहे, कुठे काँग्रेस शिवसेनेसोबत आहे, कुठे आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय। हा ज्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना दिलेला स्वतंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यांनी घेतलेले ते निर्णय आहेत। आता विषय आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भातला। मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षाताई गायकवाड त्या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। त्यांनी ते त्यांच्या पातळीवर तो निर्णय घेतलेला दिसतोय। आता मनसेच्या बाबतीत त्या जो काही निर्णय घेत आहेत, म्हणजे आता आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं आपापल्या पातळीवर निर्णय घ्या, परंतु त्यात एक बेसिक आचारसंहिता अशी आहे की जे इंडिया आघाडीमध्ये आपल्या सोबत होते त्यांच्या सोबतच घेतला पाहिजे ना। आता मनसे नव्यानं आपल्या सोबत येते आहे, मनसे उद्धव ठाकरेंसोबत आता नव्यानं येऊ पाहत आहे। अशा परिस्थितीत जो काही निर्णय घ्यायचा तो आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील। वर्षाताईंनी त्यांना दिलेला प्रस्ताव हा प्राथमिक आहे, त्यावर आमचे प्रांताध्यक्ष, कोर कमिटी, राज्यातले सगळे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील। बरं, काँग्रेसने एका बाजूला प्रस्ताव दिलेला आहे, शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रकही आपल्या सोबत आहे। अशोकजी, आलेल्या प्रस्तावासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? अगदी स्पष्ट आहे, शिवसेना कुठल्याही अटी शर्तीवर कुठलाही प्रस्ताव स्वीकारणार नाही। बरं, मराठी हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुळातच शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे, हे विसरून चालणार नाही। आणि सध्या देशातील सर्व राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर कोणी कोणाला अटी द्यायच्या, कोणी कोणाला शर्ती घालायच्या याचा कुठेतरी व्यवहार्य विचार झाला पाहिजे। माझ्या आजोबा पंजोबाच्या काळामध्ये माझ्या कुटुंबाचं एवढं मोठी संपत्ती, एवढी मोठी प्रॉपर्टी होती, पण मी कफल्लक झालोय याची अजूनही मला जर जाणीव होणार नसेल तर एक मराठीमध्ये म्हण आहे, काप गेले आणि भोकं राहिले, म्हणजे कानातली कर्णफुलं गेली
पण कानाची छिद्र राहिली अशी परिस्थिती जर होणार असेल एखाद्याची, तर त्याला आपण काय करू शकतो? भारतीय संविधानाप्रमाणे, लोकशाहीप्रमाणे प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा अधिकार आहे, पण एक स्पष्ट आहे, काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला अटी शर्ती घालू शकत नाही. त्याचबरोबर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वर्षाताई गायकवाड या निवडून आल्या आणि तदनंतर झालेल्या विधानसभेमध्ये किती लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेच्या मतदारसंघात किती विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, याचा कुठेतरी व्यवहार्य विचार काँग्रेसच्या नेतृत्वाने जर केला तर त्याला सुज्ञपणा आपण म्हणू शकतो. अन्यथा विनाशकाले विपरीत बुद्धी. तर विनाशकाले विपरीत बुद्धी असं आपण म्हणताय. कपिल डोकेंकडून मी याचं उत्तर घेईलच, मात्र यावेळेला मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहे. अविनाशजी, काँग्रेसला इतकं का वावडं वाटायला लागलेलं आहे? मनसे का सोबत नकोय? एका बाजूला महायुती विरोधामध्ये महाविकास आघाडी एकवटलेली असताना अनेक मोर्चे असतील, विविध विषयांवरती एकत्र असलेले महाविकास आघाडी प्लस मनसे मुंबई महापालिकेमध्ये कुठला निर्णय घेताना दिसून येईल. काँग्रेस सातत्यानं ज्या प्रकारची वक्तव्य करत आहे, प्रदेशाध्यक्ष बोलतात, तिकडे वर्षाताई देखील बोलताना दिसून येतात. मनसेची भूमिका या संदर्भातली काय? सर्वात महत्वाचं असं आहे की मला वाटतं तुम्हाला कुठल्या माध्यमातून कळलंय का की आमच्या पक्षाचा नेता किंवा सर्वोच्च नेतृत्व किंवा कोणीही काँग्रेसकडे गेलेलं आहे की आम्हाला तुमच्याकडे यायचंय म्हणून? अहो, आम्ही गेलेलोच नाही आहोत, तर आम्हाला स्वीकारण्याचा किंवा न स्वीकारण्याचा संबंधच येत नाही. आणि दुसरी अनाकलनीय गोष्ट अशी आहे की सत्याच्या मोर्चाचा जो होता, जो मला वाटतं मतदारांच्या गोंधळाच्या संदर्भात होता, तेव्हा तरी त्यांची भूमिका जर क्लिअर केली असती तर लोकांसमोर अधिक स्पष्टपणे गेलं असतं. बरोबर. कारण त्यावेळेला ते सगळे बरोबर होते. 100% तो जो मोर्चा होता तो या महाराष्ट्रातील मतदारांच्या विरोधातला होता. त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे, परंतु तेव्हा सगळे एकत्र होते त्या मोर्चामध्ये, कारण विषय त्या याद्यांचा होता. मोर्चा झाल्यानंतर यांना उपरती झाली की मनसे असा पक्ष आहे, मनसे तसा पक्ष आहे. मनसे हा मराठी अस्मितेकरता, मराठी माणसाकरता, मराठी भाषेकरता, सन्मान्य राजसाहेबांवरती जे सन्मान्य बाळासाहेबांचे संस्कार आहेत त्याकरता 19 वर्षापूर्वी राजसाहेबांनी वयाच्या 38व्या वर्षी काढलेला पक्ष आहे. मराठी भाषेकरता आणि महाराष्ट्राकरता राजसाहेबांवर 100 पेक्षा जास्ती गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मराठी माणसावर कुठलाही अन्याय जर होत असेल तर तो मनसे सहन करणार नाही. अत्यंत महत्वाचं, आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन गेलेलो नाही आहोत. त्यामुळे आम्ही प्रस्तावच नेला नाहीये, तर तुम्ही मला जर तुमच्या चॅनलला यायचंच नाहीये तर मी तुम्हाला विशाल बोलवणार नाहीच आहे. हे हास्यास्पद नाहीये का? निश्चितच लागलेली. मग इतकं छाती ठोकपणे काँग्रेस का सांगतेय? काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था आहे आपल्या पुढच्या बेरीज आणि गणितासंदर्भातली. कुठे आपल्याला कुणासोबत जायचंय? हा अविनाशजी बोला, आधी पूर्ण मुद्दा करा, मी कपिलजींकडे जाईल. बोला अविनाशजी. मला दुसरीकडे जायचंय, मी थोडक्यात बोलून मग दुसरीकडे जातो. दुसरीकडे सॉरी, मी लगेच निघेन. कसं एक लक्षात ठेवा, मला ह्या संभ्रमावस्थेतच आश्चर्य वाटतंय. 100% त्यांच्या सगळ्या वक्त, जरी विरोधक असला काँग्रेस तरी आम्ही त्यांचा आदर करतो. एकेकाळचा मोठा पक्ष आहे, आता एका तो स्थित्यंतरातनं जात आहे. परंतु त्यांनी नीट विचार करायला पाहिजे की मनसेने हात नाही, टाळी नाही, बोट नाही, डोळा नाही, काही पुढेच केलेलं नाहीये. तर तुम्ही उगाच मतं मांडून स्वतःचं हसं करून घेऊ नका. यांनी तुमचं हसं होतंय, तुमचा पक्ष मोठा आहे, त्याचा इतिहास मोठा आहे, परंतु म्हणून मनसेला कमी लेखू नका. आणि एक गोष्ट नक्की, हा पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी आहे. आम्ही जेव्हा उभे राहतो तेव्हा एक लक्षात ठेवा, शेवटचं सांगतो आणि मग आपली प्लीज रजा घेईन, मला माफ करा, मला दुसरीकडे जायचं की रजा अकादमीनी जेव्हा हा मोर्चा काढला होता, जेव्हा सगळे हल्ले झाले होते, कारण कोणीतरी मध्ये बोललं काँग्रेसचं पूर्वी की हा मारझोड करणारा पक्ष आहे म्हणून, सचिन सावंतजी मला वाटतं बोलले होते, ते अभ्यासक आहेत. जेव्हा हल्ला झाला होता ना आणि तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या गाड्या सगळ्या जाळल्या होत्या, पोलिसांवर हल्ले झाले होते, तेव्हा ह्याच कट्टर पक्षांनी राजसाहेबांच्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान विरोधाचा मोर्चा काढला होता. कळलं का? हे संस्कार राजसाहेबांवरती सन्मान्य बाळासाहेबांचे आहेत. त्यामुळे टीका करताना नक्की करा, परंतु त्यांनी नुकसान तुमचं आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा. बरोबर आहे. या सर्व पक्षांमध्ये कुठेतरी मी आपली रजा घेऊ
निश्चितच अविनाशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात. मात्र काँग्रेसची खरोखर संभ्रमावस्था झालेली आहे का, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतात. आज दिवसभरातली होती ही पहिली महत्त्वाची बातमी, ज्या संदर्भामध्ये प्रत्येक पक्षाची भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर्व मान्यवरांचे, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.